आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्तानं त्यांचं हिंदुत्व किती प्रखर होतं याची गोष्ट सांगतो. बाबरी मशीद पाडण्यापूर्वी 5 वर्ष अगोदर आनंद दिघेंनी अयोध्येतल्या राम मंदिरासाठी ठाण्यातनं चांदीची वीट पाठवलेली होती. अख्ख्या देशभरातनं अशा पद्धतीनं अयोध्येतल्या राम मंदिरासाठी चांदीची वीट पाठवण्याचा पहिला मान आनंद दिघे साहेबांना जातो. ही चांदीची वीट सुमारे 1.25 किलो वजनाची होती. त्याच्यावर जय श्रीराम असं कोरण्यात आलेलं होतं. ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरच्या कन्नूभाई सराफ यांच्याकडनं ही वीट बनवून घेण्यात आलेली होती. अयोध्येला ही वीट पाठवण्यापूर्वी टेंभी नाक्यावर नवरात्र उत्सवात देवीच्या चरणी या विटेचं पूजन झालं आणि मग ती अयोध्येला पाठवण्यात आली. आनंद दिघे हे कट्टर रामभक्त होते, कट्टर हिंदुत्ववादी होते आणि म्हणून अयोध्येतल्या राम मंदिरासाठी त्यांनी ठाणेकरांना आवाहन केलं. ठाणेकरांनी आनंद दिघेंच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. स्वतःच्या घरातनं चांदी आणून दिली, काहींनी आर्थिक स्वरूपात मदत केली आणि मग त्याच्यातनं ही बीट साकारली. मलंग मुक्ती आंदोलन असो, भिवंडीतल्या हिंदू बांधवांसोबत उभं राहणं असो किंवा कारसेवा असो, आनंद दिघे यांची हिंदुत्वावर अढळ अशी श्रद्धा होती आणि त्यातनच बाबरी मशीद पाडण्याच्या 5 वर्ष अगोदर आनंद दिघेंनी ही चांदीची वीट साकारलेली होती. आनंद दिघेंबद्दल तुमच्या काय आठवणी आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.